त्यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, विविध मागण्या तुमच्या 15 दिवसात पूर्ण करतो, परंतु आज 3 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा एकही मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी हे धरणे आंदोलन करावे लागत आहे। कृती सेवक हे पद रद्द करून नियमित कृती सहाय्यक की भरती करण्यात यावी, शासनाने ती मागणी मंजूर करावी। आप देख रहे हैं भवानी टाइम्स। कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन, अनिश्चितकालीन आंदोलनाची चेतावणी। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमीवर गोंदिया येथे कृषी सहाय्यकांची प्रशासनिक कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारले आहे। 10 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी मंत्री यांनी 15 दिवसांच्या आत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, तथापि आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यामुळे कृषी सहाय्यक आक्रमक झाले आहेत। लॅपटॉपची उपलब्धता, नियुक्तीची मागणी, पदनाम बदल, कृषी मदतनीसांची उपलब्धता, निविष्ठ वाटपात सुसूत्रता, खरीप हंगामावर बहिष्कार असे काही कृषी सहाय्यकांचे प्रमुख मागण्या आहेत। संघटनेने स्पष्ट केले आहे की या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांचे पंचनामे थांबवले जाणार नाहीत, तथापि जर मागण्या पूर्ण न झाल्या तर अनिश्चितकालीन आंदोलन सुरू करणार। बघा, कृषी सहाय्यकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाला सोडवण्यासाठी कुठेही अडचण नाही। याचं कारण असं आहे, या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे की आमच्या नावामध्ये बदल करा। हे बदल करण्यासाठी त्यांना कुठेही काही पैसा द्यावा लागत नाही, सरकारला याचा काय कुठलाही पैसा देण्याची आवश्यकता पडत नाही। दुसरी महत्त्वाची बाब आहे लॅपटॉप देणं। तर खरं आहे, एका बाजूला तुम्ही ऑनलाईन काम करायला लागलेत, पण त्यांच्याकडे लॅपटॉप नाही तर त्यांनी ऑनलाईन करावं कसे? शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना त्यांची माहिती ई-पीक करायची असेल तर ती करावी कशी? ह्या विविध ज्या काही अडचणी आहेत त्या कृषी सहाय्यकांच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून शासनाला तिथे कुठलाही अशा पद्धतीचा भूखदंड नसल्यामुळे शासनाने ती मागणी मंजूर करावी अशी माझी भूमिका आहे। आणि शासनाला मी, आमचे खासदार दोन्ही नामदेवराव किरसाल, पडोलेजी या सगळ्यांच्या सोबत निश्चितपणाने या अवगत करून त्यांना मदत करण्याची भूमिका आमची आहे। मी कमलदास सलामे, जिल्हा अध्यक्ष कृषी सहाय्यक संघटना, जिल्हा गोंदिया। आमच्या ह्या ज्या महत्वाच्या मागण्या आहेत या संदर्भात आम्ही दिनांक 2 फरवरी 2025 ला माननीय कृषी मंत्री साहेब माणिकराव कोकाटे साहेब यांच्याशी आमच्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यावेळेस आपल्या संघटनेचा कृषी मंत्री महोदयाने म्हटले होते की भाई आम्ही तुमच्या ज्या महत्वाच्या खालील ज्या मागण्या आहेत त्या 15 दिवसात पूर्ण करतो, परंतु आजपर्यंत आज 19/5/2025 म्हणजे जवळजवळ 3 महिन्याचा कालावधी लोटला तरीही आमच्या मागण्या शासनानं मान्य केल्या नाहीमुळे आम्हाला आज ही परिस्थिती किंवा स्टेप उचलावं लागलं। त्याच्यात ज्या महत्वाच्या मागण्या आहेत आमच्या की कृषी सहाय्यकाचं पदनाम बदल करणे। शासन स्तरावर जर बघितले असता इतर विभागाकडे तर या इतर विभागात पदनाम बदल झालेला आहे आणि फक्त कृषी विभागाच्या हा जो आमचा कृषी सहाय्यक आहे त्याऐवजी सहाय्यक कृषी अधिकारी असं पदनाम द्यावा। तर या बाबतीत अजूनही शासनानं लक्ष दिलेलं नाही। दुसरी महत्वाची मागणी आहे, कृषी सहाय्यकांना कामकाजासाठी लॅपटॉप। शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे की 100 दिवसात गतिमान प्रशासन करावं, पण गतिमान प्रशासनासाठी शासनानं आम्हा कृषी सहाय्यकाला अजूनही एकही सोयी सुविधा पुरविल्या नाही। तिसरी महत्वाची मागणी आहे की जे आमचे कृषी सेवक आहेत तर हा कृषी सेवकाचा कालावधी रद्द करून कृषी सहाय्यक या समान वेतनावर नियुक्ती करावी। कारण इतर विभागांना जर बघितली इतर विभागाकडे तर त्यांचं सरळ सेवेत सरळ भरती होते ना आणि फक्त आमच्या समान कामासाठी कमी वेतन दिला जातो। त्यानंतर आहे की कृषी विभागात जे आकृतीबंध आहे महाराष्ट्र शासनाला आपण राज्य संघटनेमार्फत वारंवार पुरवठा करून सुद्धा 1999 आणि 2011
या पद्धतीने जसे की 4 कृषी सहाय्यकामाग एक सुपरवायझर कृषी पर्यवेक्षक होते, तर ही एक तसं शासनानं मान्य करावी आकृतीबंधात, आणि आमच्या जे हा सेवे कालावधीत आम्हाला पदोन्नतीची संधी द्यावी. अजूनही आमचे कृषी सहाय्यक हे बंधू कृषी सहाय्यक म्हणून सेवेस रुजू होतात आणि शेवट निवृत्त कृषी सहाय्यकच म्हणून होतात. तर ही एक अत्यंत महत्वाची मागणी आहे आमची शासन स्तरावर. त्यानंतर आहे निविष्ठा वाटपामध्ये सुसूत्रता शासनानं आणावी. कारण कसं आहे, निविष्ठा आम्ही शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पुरवठा करतो आणि त्याची आर्थिक झळ ह्या आमच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या कृषी सहाय्यकांना सहन करावा लागतो. त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं जर सुसूत्रता आणली तर आम्हाला योग्य प्रकारे शेतकऱ्यांना सेवा देता येईल. तर यांच्या प्रमुख मागण्या अशा की कृषी सेवक हे पद रद्द करून नियमित कृषी सहाय्यक ची भरती करण्यात यावी. त्यानंतर कृषी सहाय्यक हे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी हे पदनाम या संवर्गाला देण्यात यावं. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं कामकाज करण्यासाठी जे त्यांना बेसिक पायाभूत सुविधा असेल जसं लॅपटॉप, इंटरनेट इत्यादी सुविधा पुरवण्यात याव्यात. आणि प्रस्तावित आकृती बंधामध्ये त्यांना त्यांची जागा वाढवण्यात यावी अशा इत्यादी प्रमुख मागण्या या संघटनेने केलेल्या आहेत. नमस्कार, मी विश्वनाथ कवासे, राज्य प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना, जिल्हा शाखा गोंदिया. तर सर, आम्ही 5 तारखेपासून विविध टप्प्यामध्ये, तर आज 19 तारखेपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गोंदिया या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. तर त्यामध्ये आमच्या मागण्यांची सोडवणूक न झाल्यामुळे आज आम्हाला 19 तारखेपर्यंत या ठिकाणी धरणे आंदोलन करावं लागलं. तर त्यामध्ये आम्हाला ज्या आमच्या मागण्या आहेत, सन्माननीय या राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, विविध मागण्या तुमच्या 15 दिवसात पूर्ण करतो, परंतु आज 3 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा एकही मागणी पूर्ण न झाल्यामुळे आम्हाला या ठिकाणी हे धरणे आंदोलन करावे लागत आहे. तर त्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत, तर यामध्ये महत्त्वाची जी मागणी आहे सर आमची, हे आहे कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे. याला कारणही तसंच आहे सर, आमच्या समकक्ष असलेले ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी ज्यांचं नाव यापूर्वी ग्राम महसूल अधिकाऱ्याचं नाव तलाठी होतं आणि जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांचे नाव ग्रामसेवक होतं, तर त्यांचे पदनाम बदलले आणि आम्ही त्यांच्या समकक्ष असून आणि आमची मागणी ही 15 वर्ष जुनी असून सुद्धा शासनानं अजूनही त्याकडे लक्ष नाही दिलं. त्यामुळे आम्ही या मागणीसाठी आज या ठिकाणी आमच्या विविध मागण्या आहेत, परंतु जी मेजर मागणी आहे आमची की कृषी सहाय्यकाचे पदनाम बदल करून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे. तर आमच्या समकक्ष व्यक्तींचे पदनाम बदलून जी शेतकऱ्यांसोबत आम्ही जिथं समाजात काम करतो त्या ठिकाणी त्यांच्याकडून विचारणा होते, साहेब ते अधिकारी झाले, तुम्ही का बरं नाही. त्यामुळे आमची ही महत्त्वाची जी मागणी आहे, सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी हे जे आहे हे पदनाम कृषी सहाय्यक यांना देण्यात यावे. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची जी मागणी आहे, शासन आता 100 दिवसाचा कार्यक्रम आखून पूर्ण डिजिटलायझेशन केलं आहे, जिथं तिथं संगणीकृत काम पाहिजे. परंतु आमच्या आज रोजी आमच्या संवर्गाकडे आणि आमच्या कृषी सहाय्यकाकडे डिजिटलायझेशन काम करण्यासाठी शासनाचं कोणतंही अधिकृत पुरवठा केलेलं डिव्हाइस नाही. यादी पाहिजे, सॉफ्ट कॉपी पाहिजे, जिओ टॅगिंगच्या फोटो पाहिजे, परंतु याकरिता शासनानं आजपर्यंत कोणतंही साहित्य आम्हाला पुरवठा केलेलं नाही. त्यामुळे आम्हाला लॅपटॉप देण्यात यावं, ही सुद्धा आमची 1-2 नंबरची मागणी आहे. तिसरं असं आहे की समान काम समान वेतन याप्रमाणे आज रोजी आमच्या विभागामध्ये एक आमच्या समकक्ष काम करणारे आमचे जे कलिंग आहेत त्यांना कृषी सेवक संबोधलं जाते आणि त्यांचा हा सेवक कालावधी 3 वर्षाचा असतो. आम्हाला या कालावधीत फुल पगार भेटत असतो, परंतु कृषी सेवकांना त्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 16,000 रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर काम करावं होतं. त्यांना शासकीय सेवा करत असताना आणि स्वतःचं व्यक्तिगत जीवन जगत असताना कुठंतरी एक घुमसट महसूस होते. त्याच्यामुळे कृषी सेवक हा कालावधी रद्द करण्यात यावा, ही आमची तिसरी मागणी आहे. तसंच विविध विभागाचे आकृतीबंध मंजूर झालेले आहेत, परंतु अजूनही कृषी विभागाचा आकृतीबंध मंजूर झालेला नाही आहे.
तर आमची त्यामध्ये चौथी मागणी अशी आहे की कृषी विभागाचा आकृतीबंध मंजूर करताना आज आमचा कृषी सहाय्यक म्हणूनच नोकरीत लागतो आणि कृषी सहाय्यक म्हणूनच रिटायर्ड होतो. त्याला कमीत कमी पदोन्नतीची एक तरी संधी भेटण्यासाठी ज्यामध्ये कृषी पर्यवेक्षकाचे पदं वाढायला पाहिजेत, ही आकृतीबंध मंजूर करताना ही आमची एक महत्त्वाची मागणी आहे की 4:1 या प्रमाणात म्हणजे 4 कृषी सहाय्यकाला 1 सुपरवायझर या प्रमाणात आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांना न्याय देण्यात यावा. चौथी आपली 5वी मागणी आहे निविष्ठा वाटपाची. कृषी विभागामध्ये विविध प्रात्यक्षिकं राबवताना शासनाकडून निविष्ठा ह्या अनुदानावर मिळत असतात. त्या निविष्ठा तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये पोहोच केल्या जातात. तिथून कृषी सहाय्यकाला स्वखर्चाने त्याच्या मुख्यालयापर्यंत त्या निविष्ठा पोहोचवून द्याव्या लागतात. यामध्ये कृषी सहाय्यकाला आर्थिक झळ बसत असते. त्याच्यानंतर 6वी जी मागणी आहे ग्रामस्तरावर कामकाज करण्यासाठी आम्हाला मदतनीस पाहिजे. आप देख रहे हैं भवानी टाइम्स.